महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपास स्वयंभू मनुने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्याचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. प्लक्षद्वीपाचे मेधातिथी, शतमल द्वीपाचे वपुष्मत, कुश द्वीपाचे ज्योतिष्मत, क्रौळच द्वीपाचे द्युतिमत, शाक द्वीपाचे हव्य, पुष्कर द्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत. प्लक्षद्वीपातील चातुर्वर्ण आर्यक, कुरर, विदक, भाऊन या नावाने प्रसिद्ध आहे. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहेत. शल्मल द्वीपी कपिल, चारणक, पित व कृष्ण असे 4 वर्ण आहेत, त्याचे आराध्य देव विष्णू आहे. कुश द्वीपात दमी, शुष्मिन, स्नेह व मंदेह असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहे. क्रौळच द्वीपात पुष्कर, पुष्कल, धन्य व पिष्य असे 4 वर्ण असून त्याचे आराध्य दैवत रुद्र आहे. शाक द्वीपात मंग, मागध, मानस व मद असे वर्ण असून सूर्यभगवानाची ते उपासना करीत. पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण नाही. सगळे देवतांच्या सारखे रोग व शोक मुक्त असून आनंदाने कालक्रमण करतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूगोलात जम्बूद्वीपामध्ये भरतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल्य वर्ष, इलावृत्त वर्ष, भद्राष्ट वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष, कुरु वर्ष या नावांचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. या उंचवट्यास भूमंडळ असे म्हणत. भूगोल मात्र लिबासारखे असते. महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिषचक्राच्या समानांतरावर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जम्बूद्वीप आहे. त्याच्या भोवती सप्तसमुद्र द्वीपादी आहेत. भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग व दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणत. महाभूमीच्या मध्यभागी मेरू देदीप्यमान असून जीवास पालन करणाऱ्या मनुचे निवासस्थान आहे. भूगोल जीवाचे निवासस्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वतशिखरी ज्योतिषचक्र स्थित आहे. भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे. सप्तकक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिषचक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे. महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणाने नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही. भूगोलात ह्याच्या विपरीत आहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यायोग्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे. भूगोल पुण्य मिळविण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी होय. महाभूमीवर मनुप्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही. भूगोलात युगप्रलय, महायुगप्रलय, मनुप्रलय इत्यादी घडतात. महाभूमीस धात्री, विधात्री अशी नावे आहेत. भूगोलास मही, उर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी अशी नावे आहेत. आजोबा पाताळ लोकाविषयी सांगतो ऐका. आतल येथे पिशाचगण, वितल लोकात गुह्यक, सुतल लोकात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे.